गुड मॉर्निंग. टुडेज टॉपिक इज आर्टिकल्स. असाइनमेंट ऑन आर्टिकल बघतो आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आर्टिकल्स कुठे व कसे वापरायचे आणि का वापरायचे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो आता डायरेक्ट असाइनमेंट बघूया. अवर फर्स्ट क्वेश्चन, डॅश विलेज चीफ हॅज स्टार्टेड डॅश युटेन्सिल शॉप्स. सो विलेज हे एक नाव शो करत आहे. सो आपण द यूज केला. द विलेज चीफ हॅज स्टार्टेड ॲन युटेन्सिल शॉप्स. ॲन यूज केलं बिकॉज यू हा ओवल साऊंड आहे. सो आपण ॲनचा यूज केला. सो आवर करेक्ट आन्सर इज ॲन. सेकंड क्वेश्चन आहे, डॅश गंगाज फ्लोज फ्रॉम हिमालया. गंगा हे एक रिव्हरचं नाव शो करत आहे. सो आपण द यूज केला. सो आपला आन्सर येणार द गंगाज फ्लोज फ्रॉम द हिमालया. डॅश काय येणार, द येणार, द हिमालया. देन थर्ड क्वेश्चन आहे, ही इज कॅप्सिकन इन डॅश आर्मी. ए हा ओवल साऊंड आहे. सो आपलं ॲन आला पाहिजे. बट आपल्याला क्वेश्चन आहे, ही इज इन कॅप्टनिंग इन द आर्मी. सो आपण आर्मीमध्ये आहे. सो द यूज केला. देन थर्ड क्वेश्चन completed. फोर्थ क्वेश्चन, रीडिंग इज अ गुड हॅबिट बिकॉज अ का इथं कन्झोनंट साऊंड आहे. जी हा आपला कन्झोनंट आहे. सो आपण अ इचा यूज केला. देन फिफ्थ क्वेश्चन, द अर्थ. या ठिकाणी येताना फर्स्ट लेटर आहे. सो आपण द यूज करतो. अँड अर्थ हा एक प्लॅनेट आहे. सो आपण दचा यूज केला. द अर्थ मूव्स राउंड डॅश सन. सन हे सुद्धा प्लॅनेटचंच नाव आहे. सो आपलं आन्सर येणार करेक्ट द सन. आपलं करेक्ट आन्सर येणार द सन. सिक्स्थ क्वेश्चन, जोयाज फादर इज डॅश प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज. इथे प्रिन्सिपल हे एका पोस्टचं नाव शो करते. त्याच्यामुळे आपण दचा यूज केला. अदरवाईज अ प्रिन्सिपल यूज केला असता. बट प्रिन्सिपल कधी स्पेशल नाव किंवा नेम शो करताना आपण दचाच यूज करतो. त्या पहिल्या व्हिडिओमध्येही मी कंप्लीट सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7, सुरेश इज डॅश टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सुरेश इज अ टॉलेस्ट बिकॉज कन्झोनंट साऊंड आहे. टी हा आपण कधी फर्स्ट लेटर बघतो. टी हा कन्झोनंट आहे. त्यामुळे आपण अ यूज केला. क्वेश्चन नंबर 7, सुरेश इज डॅश टॉलेस्ट बॉय इन क्लास. सो सुरेश इज अचा यूज केला. का तर टी हा कन्झोनंट साऊंड असल्यामुळे आपण एचा वापर केला. टॉलेस्ट बॉय इन द डॅश. सो इन द क्लास दचा यूज करणार. क्वेश्चन नंबर 8, वी सॉ डॅश टायगर इन द झू. डॅश झू. वी सॉ अ टायगर बिकॉज टी हा कन्झोनंट साऊंड आहे. त्याकरता आपण एचा यूज केला. वी सॉ अ टायगर इन द झू. कुठे आहे, इन द झू. टायगर बघितला कुठे, इन द झू. सो आपण दचा यूज केला बिकॉज झू हे नेम आहे, स्पेशल वर्ड्स आहे. रीडिंग इज डॅश गुड हॅबिट. जी हा अल्सो कन्झोनंट साऊंड. सो आपण एचा यूज केला. रीडिंग इज अ गुड हॅबिट. क्वेश्चन नंबर 10, सुमन इज ज्युनियर डॅश युअर
brother. Suman is junior is a brother. Question number 11. He met with dash incident yesterday. ए हा ओवल साऊंड आहे. AEIOU हे ओवल्स झाले. सो ए यूज केला आहे, त्याकरता आपण कधीही ॲनचा यूज करतो. ही मेट विथ ॲन इन्सिडेंट. क्वेश्चन नंबर 12. रोहन बॉट डॅश कप ऑफ कॉफी. सी इज ऑल्सो कन्सोनंट साऊंड, सो आपण ॲनचा यूज केला. रोहन bought an cup of coffee. Question number 13. Dash Dhwanaj has particularly interested in the music or in a music. फर्स्ट लेटर आहे. धवनज हे नाव आहे, सो आपण दचा यूज केला. द लिहिताना कधी फर्स्ट लेटर कॅपिटल असतं, सो मी कॅपिटल यूज केलं. द धवनज are interested in music. Question number 14. Same here. Dash market will remain closed for 2 days. The market, because the first letter is the. कधी आपण जेव्हा आर्टिकल्स यूज करतो त्यावेळी फर्स्ट लेटर हे द यूज करतो. समटाइम्स आपण ए यूज करतो, बट मोस्टली वी यूज द. The market will remain closed for 2 days. Question 15, last question. Mr. Gokhale is dash honorary president of our society. Here हा जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. मिस्टर गोखले इज एच हॉनरेबल, सो एच हा आपला कन्सोनंट आहे. सो आपला रूल आहे कन्सोनंट्स असलं तर कधीही आपण एचा यूज करतो, बट इथं ॲन यूज करणार. मिस्टर गोखले इज ॲन हॉनरली प्रेसिडेंट ऑफ अवर सोसायटी. ॲन का यूज करणार? हे अपवाद काही असतात की आपण त्या ठिकाणी ॲनचा यूज करतो. मिस्टर गोखले इज ॲन हॉनरेबल प्रेसिडेंट ऑफ अवर सोसायटी. ते प्रॅक्टिसने इझिली त्याच्या ट्रिक्स आपल्याला कळत असतात. थँक्यू.